नमस्कार मित्रांनो, मी रोनपॉट TRP व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळलं असेल की हा व्लॉग कशावरती आहे तो, आणि खरंच मला खूप आनंद झाला. हा व्लॉग बनवतो आहे मी तुमच्यासाठी आणि ॲक्च्युली सगळ्यांसाठीच आहे आणि खास करून माझ्यासाठीच आहे. म्हणजे एक मेमरी म्हणून यूट्यूबमधलं फर्स्ट पेमेंट आपलं आलेलं आहे. मी लास्ट व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं आणि लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला हिंटसुद्धा दिलेली की एक गुड न्यूज आहे चॅनलबाबत. ती हीच होती की यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट म्हणजे सोशल मीडियामधून फर्स्ट पेमेंट आपल्याला आलेलं आहे. तर मी अजून घरीसुद्धा काही सांगितलं नाही आहे, कोणालाच काही माहीत नाही. बेडरूममध्ये पण मी आणि फक्त स्काय भाऊ आहेत. ते आमचे स्काय भाऊ. स्काय 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 से हाय हाय कर हाय कर भाव खातो आहे शाळा. तर ॲक्च्युली सांगण्याचं न कारण म्हणजे ॲक्च्युली मला सरप्राईज द्यायचं आहे घरी पण की सोशल मीडियामधून पहिला पेमेंट म्हणजे थोडं हटके आहे ना थोडं. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये असं मला तर वाटत नाही कोणाला भेटलं सोशल मीडियामधून पहिला पेमेंट. सो मी थोडं त्यांना सरप्राईज देणार आहे, त्याच्यामुळे त्यांना अजून काही सांगितलं नाही आहे. सो माझ्या ॲक्च्युली या यूट्यूब चॅनलचं जे फर्स्ट व्हिडिओ आहे ना म्हणजे स्टार्टिंगपासून तो कधी 11 ऑगस्ट 2021 आपला पहिला व्हिडिओ आलेला या चॅनलवरती. तो असं मी नॉर्मलच केलं, पिकनिक म्हणून आमची फॅमिली ट्रिप होती. आम्ही गेलेलो शहापूरला. तर तो असा मी विचारसुद्धा नव्हता केला की मी असा व्लॉग बनवेन करून असा. पण तेव्हा खरंच मजा आलेली व्हिडिओ बनवताना. फर्स्ट व्हिडिओ होता तो आणि एडिटिंग वगैरे एवढं काही खास नव्हतं, पण मी असंच केलेलं नॉर्मल. तुम्ही अजूनही बघू शकता चॅनलवरती आहे तो व्हिडिओ, फर्स्ट व्हिडिओ माझा. आणि खरंच मजा आलेली ती व्हिडिओ बनवता आणि त्याच्यावरून जास्त मला व्ह्यूज पण आलेले. म्हणजे तेव्हा 400-500 व्ह्यूज पण भरपूर होते तेव्हाचे. 400 आय गेस व्ह्यूज आलेले त्याला आणि सबस्क्रायबर पण आलेले. तर तो फर्स्ट व्हिडिओ होता. त्याच्यानंतर माझी एडिटिंग थोडी हळूहळू कसं असतं ना, स्टार्टिंगला आपल्याला एडिटिंग काय एवढी जास्त जमत नाही आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये उतरतो ना सगळं आपल्याला शिकावं लागतं. आता मी पण यूट्यूबवरनंच शिकलो आहे कसं एडिटिंग करायचं कसं नाही करायचं. तर मग त्याच्यामुळे माझी प्रोग्रेस होत गेली त्या एडिटिंगमध्ये. आणि कसं मग बोलायला पण वगैरे कम्युनिकेशन स्किल पण माझं हळूहळू ग्रोथ होत गेलं. म्हणजे ते आधी तुम्ही बघाल ना व्हिडिओ माझे सगळे, ते एकदम मी टॉकेटिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये जास्त, आणि म्हणजे फक्त सीन वगैरे दाखवायचं, सिनेमॅटिक घ्यायचं वगैरे. पण नंतर कसं मी बोलायला पण थोडा कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे थोडं स्क्रिप्ट वगैरे लिहायचो व्यवस्थित, किल्ल्यानं वगैरे गेलं तर त्याची माहिती काढायचो इतिहास, आणि ते आधी शूट करून त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला व्हॉईस द्यायचो. हे सगळं यूट्यूबवरूनच मी शिकलो आहे. तुम्हाला एक्साइटमेंट असेल ती किती पेमेंट आलं आहे, सगळ्यांना तेच वाटतं अरे ह्याला पेमेंट किती आला आहे, फर्स्ट पेमेंट यूट्यूबवरनं अर्न झालं आहे. खूप लोकांना एवढे पेमेंट आहेत, एवढे पेमेंट आहेत. सगळं सांगणार आहे म्हणजे सगळं म्हणजे माझी ॲक्च्युली ग्रोथ सांगणार आहे कशी झाली आहे. मी हा व्हिडिओ बघत राहा, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे टेन्शन घेऊ नका. तर जेव्हा माझा फर्स्ट व्हिडिओ आला, फर्स्ट व्हिडिओनंतर 2 महिन्याचा गॅप पडला. त्याच्यानंतर मी कन्सिस्टन्सी ठेवलीच नाही ॲक्च्युली. आणि मलाही माहीत नव्हतं यूट्यूबवरती असं पण असतं की कन्सिस्टन्सी ठेवावी लागते ग्रोथ होण्यासाठी. तर मी म्हणजे मला कॉन्टेंटच भेटत नव्हता ॲक्च्युली, कसं करायचं पुढे व्हिडिओ, अजून कुठले व्हिडिओ टाकावे. कारण तो पहिला होता तर आमचा पहिला होता फॅमिली ट्रिपवालाच होता. त्याच्यानंतर सेकंड कुठे जाणार मग आता. मग विचार केला आता 2 महिन्यानंतर आता बोललो मग गावी तर होतो आम्ही तेव्हा, आणि गावचं हे मी चालू केलं. मग काहीतरी कोकणातलं असं दाखवायचं, कोकणात कुठे आपण काय दशावतारी नाटक किंवा जे काय चालू आहे म्हणजे रेग्युलर म्हणजे कधी काय फंक्शन असतं ते दाखवायचं. मंदिरात गेलो तर मंदिराचं असायचं पूजा वगैरे, भजन दाखवायचं. सो ते लोकांना आवडायला लागलं अजून, आणि मग गावच्या लोकांना पण कळायला लागलं की रोहन व्हिडिओज बनवतो आहे. आणि मग ते लोकांना जरा एक्साइटमेंट आली आणि अशी मग सगळ्यांची घरं दाखवायचं असं तसं. सो तिकडून चालू झालं सगळं मग. आणि बोला आता थोडंफार याच्यामध्ये आपण करू शकतो पार्ट टाईममध्ये, आणि मग सगळं करत होतो. आणि मग कसं झालं मध्ये आपल्याला पॅच असा पण येतो की थोडं कॉन्टेंट शोधण्यातच आपण गडबड करतो. म्हणजे आता कसं गावी तर कायमचं राहू शकत नाही. मग कसं गावावरून आलं की मुंबईचं कॉन्टेंट, मग ते सगळं थोडं असं मिक्स व्हायचं. म्हणजे पब्लिकला वाटायचं मग आता थोडं मिक्स कॉन्टेंट आहे. मग तो सबस्क्रायबर आपले ते जायचे, ते वॉच नाही करायचे ते वाले व्हिडिओज. मग इकडचे सबस्क्रायबर आहेत ते गावचे व्हिडिओज नाही वॉच करायचे. असं होतं कधी कधी मिक्स कॉन्टेंटमध्ये पण येतो. असं होत गेलं. मग आता काय करणार बोललो, आता कोणाकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आता बोललो गायडन्स करणार आपल्या फॅमिलीमध्ये पण कोण नाही आहे. यूट्यूबमध्ये कोणी असं करिअर केलं नव्हतं असं. मग विचार केला चला आता यूट्यूबवरनंच आपण यूट्यूब कसं चालवायचं चॅनल ते शिकूया. मग टेक्निकल व्हिडिओज बघायला लागलो यूट्यूबचे, जे यूट्यूब रिलेटेड सांगतात आपल्याला की कसं काय तुमची ग्रोथ होऊ शकते यूट्यूबमध्ये. मग ते व्हिडिओ बघणं चालू केलं. असं करत नंतर कळलं की मला अरे हे गोल्स असतात. म्हणजे यूट्यूबचा क्रायटेरिया असो फर्स्ट की 1000 सबस्क्रायबर पाहिजे, 4000 वॉच अवर्स पाहिजे. ते पण माझे वॉच अवर्स कसे कमी व्हायचे. मग ते का कमी व्हायचे, व्हिडिओज न टाकल्यामुळे, कन्सिस्टन्सी नसल्यामुळे. मग ते लास्ट 365 डेजचे ते फक्त काउंट करायचे. मग हे नंतर मला कळत गेलं की म्हणजे आपले कमी का होतात, मग कसे वाढवले पाहिजे.
यातून मी खूप अभ्यास केला यामध्ये आणि त्याच्यानंतर मग मला तो पण गोल मी कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर मग चॅनल मॉनिटाईज झालं आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मग आपल्याला जेव्हा मॉनिटाईज होतं तेव्हा सगळे डिटेल्स वगैरे टाकावे लागतात आणि मग आपले $10 कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक गुगल पिन येतो. जो गुगल पिन असतो तो आपल्याला आपल्या ॲड्रेसवरती येतो, होम ॲड्रेसवरती. त्याचा ॲड्रेस टाकावा लागतो सगळं सेटिंगमध्ये. हे सगळं शिकलो. तर यूट्यूबवरती आहे ना आपल्याला ॲडचा पैसा भेटतो. जे आपल्याला यूट्यूब व्हिडिओज बघताना जे ॲड्स असतात ना मध्ये मध्ये येतात त्याचा रेव्हेन्यू आपल्याला भेटतो. आणि कसं की लोकांना वाटतं की आधीपासून तुझ्या व्हिडिओवरती ॲड आहेत म्हणजे तुला पैसे आधीपासून भेटतात, असं नसतं. यूट्यूबच्या नवीन चॅनल्स आहेत, आता जुने जेव्हा होते ना तेव्हा फक्त मॉनिटाईज झाल्यानंतर ॲड्स यायच्या यूट्यूबला. पण जेव्हा आता नवीन चॅनल जेव्हा तुम्ही बनवता ना तर यूट्यूबने चेंजेस केले सगळे की जेव्हा नवीन चॅनल बनवतात तेव्हापासून तुम्हाला ॲड्स चालू होतात. पण तेव्हाचे जे ॲड्स असतात बिफोर तुम्ही गोल कंप्लीट करायच्या आधी म्हणजे 1000 सबस्क्रायबर 4000 तुमचे कंप्लीट झालेले नसतात, पण तरी पण तुमच्या चॅनलवरती ॲड आलेले असतात. तो जो रेव्हेन्यू असतो तो यूट्यूब स्वतःकडे ठेवून देतो, तो तुम्हाला शेअर करत नाही. पण जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, तुम्ही गोल कंप्लीट केल्यानंतर ज्या ॲड्स आहेत ना त्याचा रेव्हेन्यू तुम्हाला भेटतो. खूप काही असं सांगण्यासारखं आहे यूट्यूबबद्दल, पण हे सगळं टेक्निकल नॉलेज झालं. पण आता आपण वळूया माझ्या प्रोसेसवरती म्हणजे माझ्या प्रोग्रेसवरती, जी अशी होती की आपल्याला गुगल पिन्स ॲड आहे ना तो 6 महिन्यापूर्वी आलेला, म्हणजे तेव्हा $10 माझे कंप्लीट झालेले. त्याच्यानंतर मग चालू झाले व्हिडिओज वगैरे वगैरे सगळे. आणि माझी जी व्हिडिओ मेन चालली ना ती म्हणजे आमच्या होम इंटिरियरची, म्हणजे ही आहे ज्या आमच्या घरात जे आता मी राहतो या घरामध्ये रुनवाल माय सिटीमध्ये. तर ती व्हिडिओ भरपूर चालली, त्याला 77,000 व्ह्यूजच्या अप्स केलेत भरपूर आणि त्याचाच रेव्हेन्यू जास्त आलेला. त्याच्यानंतर मग अशा खूप साऱ्या व्हिडिओज आहेत त्याच्यावरती फक्त $15 $10 असे येत होते. पण ठीक होतं कारण ते कॅल्क्युलेशन करायला म्हणजे तुमचा टोटल चॅनलवरती रेव्हेन्यू झाला पाहिजे $100 मिनिमम, तर तुम्हाला यूट्यूब पेमेंट पाडतं. म्हणजे त्यांचा मिनिमम क्रायटेरिया आहे की $100 तुमच्या चॅनलवरती झाले तर तेव्हा आम्ही तुम्हाला पेमेंट करू पूर्ण, त्याच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट येत नाही. तर त्याच्यानंतर काय झालं की मला वाटलं की आता मे महिन्यापर्यंत आता एप्रिल चालू आहे तर मार्चमध्ये मला वाटलं की आता मला पेमेंट येईल, कारण मार्चमध्ये माझं ॲक्च्युली सगळं झालेलं आणि मला यूट्यूबचे जे टूल्स आहेत त्याच्यावर दाखवलं की माझं $100 वरती आलं, 105 समथिंग काहीतरी होतं. आणि नंतर मग असं झालं की कळालं मला की अरे मार्च महिन्यामध्ये पण पेमेंट येणार नाही, कारण त्यांचा एक अपडेट असं फक्त मार्च महिन्यात ती लोकं महिन्यामध्ये एकदाच ती लोकं अपडेट करतात. करन्सी जी असते आपली ना ती यूट्यूबकडे पाठवतो महिन्यामध्ये एकदाच. तर तो 15 मार्चच्या नंतर माझे झालेले ॲक्च्युली, ते 15 मार्चच्या आधी झाले पाहिजे, मग ते मार्च महिन्यात झालं असतं मला. आणि मग तुमचं होल्ड करतात थोडा पेमेंट आणि मग बघतात पुन्हा एकदा पुन्हा चॅनल रिचेकिंग होते पूर्ण, त्याच्यानंतर मग तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये पेड करतात. आता मला आला एप्रिल महिन्यामध्ये ह्या, आणि मी ह्या व्हिडिओच्या आधी सांगितलेलं होतं की गुड न्यूज, आणि हीच ती गुड न्यूज आहे. तर हे सगळं मी का सांगतो, कारण नवीन जे यूट्यूबर्स आहेत त्यांना खूप काही शिकायचं असतं पण त्यांना एक्सपिरियन्स नसतो. सो मला वाटलं की थोडं शेअर करावं, म्हणजे त्यांना थोडा कॉन्फिडन्स येईल की यूट्यूबवरून पण पैसा येतो आहे असं नाही. पण एवढंच आहे की जास्त येणार नाही तुम्हाला स्टार्टिंगला. तुम्हाला तुमची अपेक्षा असेल की अरे मला लाखभर पैसे होते, असं कधीच होत नाही आणि कुठेही होत नाही. जेवढे तुम्ही मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसा भेटणार. तसंच असतं जेव्हा आपण एखादा पहिला जॉब बघतो तेव्हा कसं आपल्याला कमीच पेमेंट असतो, त्याच्यानंतर हळूहळू ग्रोथ होत जाते. तसंच यूट्यूबमध्ये सुद्धा सेमच आहे, काही डिफरंट नाही आहे. पण लोकांना कशी अपेक्षा असते तू एवढ्या वर्ष हे करतो तेवढी वर्ष हे करतो, पण तसं काही नसतं. तुम्ही हळूहळू प्रोग्रेस करणार, पण जेव्हा तुम्हाला तुमची एक फेस व्हॅल्यू क्रिएट होईल ना तेव्हा तुम्ही खूप असे मार्ग आहेत यूट्यूबवरून तुम्ही तिकडनं पैसे कमवू शकतात. म्हणजे आपल्याकडे ब्रँड्स येतात मोठे मोठे, ते आपल्याला प्रमोशनसाठी आपल्याला प्रोडक्ट देतात त्यांचे, किंवा आपण स्वतःचे प्रोडक्ट विकूनसुद्धा आपण त्याचं मार्केटिंग करू शकतो. त्याच्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग असतं, तसं आपण प्रोडक्टच्या लिंक्स टाकू शकतो, ते तुम्ही बाय केल्यानंतर आपल्याला कमिशन भेटणार. असं खूप काही मार्ग आहेत. आता मी हे सगळं बघितलं आहे, हळूहळू आपण सुद्धा हे करणार आहोत, त्याच्याने अजून आपली प्रोग्रेस होत राहील. ब्रँड्सवरून मला एक आठवलं की आपल्याकडे सुद्धा एक ब्रँड्स आलेला होता, म्हणजे माझ्याकडे मला मेल आलेला, पण मी तो क्रॅक नाही करू शकलो. का? कारण माझ्याकडे एक्सपिरियन्स नव्हता कसा क्रॅक करायचा तो. त्यांनी मला विचारलेलं की तुझं काय व्हिडिओचे किती रेडी येणार वगैरे सगळं त्यांनी मला पाठवलेला मेल. ॲक्च्युली ती म्हणजे ब्रँड एजन्सी होती, कुठली तरी एजन्सी होती, ती लोकं कमिशन घेतात ब्रँडकडून आणि आपल्याला थोडंफार कमिशन देतात असं. तर मला मेल आलेला पण मी तो क्रॅक नाही करू शकलो. मी त्यांना पुन्हा रिप्लाय केलेला, पण 2दा रिप्लाय केला, पण त्यांच्याकडून पुन्हा काही रिप्लाय नाही आला. मग मी विषय सोडून दिला. असं असतं, म्हणजे आपल्याला थोडा एक्सपिरियन्स नाही आहे ना ह्या गोष्टीमध्ये, मेल कसा करायचा, तर मग नाही जमत ते थोडंफार. ठीक आहे, हळूहळू करू आपण सुद्धा याच्यामध्ये आणि हळूहळू आपल्याला सुद्धा ब्रँड्स येत राहतील. तर आत्ता विचारायला पेमेंटचा, तुम्हाला पेमेंट मी सांगतो आहे. त्याच्या आधी मी पेमेंट ॲक्च्युली मम्मीकडे देणार आहे, तिच्या हवाले करतो. मी एक लिफाफा बनवून ठेवला आहे.
मध्ये पेमेंट आहे तर मम्मी पेमेंट मिळाली तर फर्स्ट पेमेंट. अरे वा, फर्स्ट पेमेंट आहे ना. मग ओपन कर. अरे राहिली आतमध्ये. आता काढून आणला की काल गेलो. अच्छा, मोजून कमी होते. पहिला पेमेंट. व्हेरी गुड. पहिला पेमेंट फ्रॉम सोशल मीडिया यूट्यूब. देवापुढे ठेवतो ना. पप्पांकडे दे. सो मित्रांनो, मम्मी पप्पांना सरप्राईज देऊन झालेला आहे. त्यांना अमाऊंट बी दाखवली किती आहे ती. आणि तुम्हाला देखील आता सांगतो, खूप असे यूट्यूबर्स असतात ते सांगतात की अरे अमाऊंट सांगायची नसते, यूट्यूबच्या गाईडलाईन्स असतात, पॉलिसी असते. पण असं काही नाही मित्रांनो. मी खूप शोधलं, अशी कुठलीच गाईडलाईन्स नाही, अशी कुठलीही पॉलिसी नाही जे तुम्ही पेमेंट सांगू शकत नाही. लोकांना सांगायचं नसतं कारण सॅलरी असते ना, म्हणून काय आपण नॉर्मली पण सांगत नाही, असे खूप लोक असतात. सो माझं पहिलं पेमेंट होतं $104 आणि इंटू 83 करा किती होतं. $104 इंटू 83 म्हणजे 83 रेट चालू आहे $1. जो होतं 8,500पर्यंत होतात. तर आता ही अमाऊंट ॲक्च्युली कमी आहे, मला देखील माहिती आहे. पण जे नवीन यूट्यूबर आहे त्यांना थोडंफार याच्यातून एक कॉन्फिडन्स येईल की म्हणजे यूट्यूबवरून अमाऊंट येते करून, अशी आहे अमाऊंट. सध्या ही म्हणजे कशी आता स्टार्टिंगच्या त्याच्यामुळे थोडं लो असणारच आहे. पण जसं जसं आपण ग्रोथ करत जाऊ तशी ही अमाऊंट वाढणार आहे. तर हे सगळं शक्य झालं आहे म्हणजे फॅमिली फ्रेंड्स यांच्यामुळे शक्य झालं आहे. सगळ्यांची नावं नाही घेत कारण कोणाचं नाव राहिलं तर पुन्हा त्यांना दुःख वाटेल. तर माझा एक असा विचार चालू आहे, खूप लोक मला प्रश्न विचारतात, अरे हे कसं करतोस, एडिटिंग कशी करतोस, तर यूट्यूब चॅनल खोलायचं कसं असतं, कशी सेटिंग असते. तर माझा असा विचार चालू आहे एक चॅनल बनवावं. नक्की का सांगा मला कमेंट करून, नक्की बनवू का नको. म्हणजे तुम्हाला देखील एक आयडिया येईल आणि जे मी स्ट्रगल केलं आहे 2 वर्षामध्ये ते तुम्ही नाही करणार. म्हणजे मी सगळं आहे ते तुम्हाला अशा ॲक्च्युली खूप सारे चॅनल आहेत, म्हणजे टेक्निकल चॅनल भरपूर सारे आहेत, मी पण तिकडनं शिकलो आहे. पण कसे सगळे तुम्हाला फिरून सांगणार, कोणी असं डायरेक्टली तुम्हाला जे आहे ते सांगणार नाही. तर माझा असा विचार आहे की मी सांगावं तुम्हाला. तर माझे खूप असे फ्रेंड्स आहेत जे नॉन मराठीसुद्धा आहेत, ते सुद्धा बोलतात अरे कसं करायची, याची सेटिंग कशी करायची, इसमें कैसा क्या एडिटिंग कैसा करतात, तो कोणसा ॲप यूज करतात, असं खूप लोक विचारतात मला. मी सांगतो त्यांना देखील. पण माझा असा विचार चालू आहे की त्यांच्यासाठी एक चॅनल बनावं सगळ्यांसाठी, जे नवीन यूट्यूबर बनणार आहेत त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे पार्ट टाईम काहीतरी असं करू शकतो आपण. आपल्या जी कला आहे ती आपल्याला दाखवायची. सो तुम्ही सांगा मला कमेंट करून, तर आपण असं चॅनल एक चालू करू लवकरात लवकर. सो या ब्लॉगचं आता आपण इथेच करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काय नाही काहीतरी गडबड केली आहे. सो भेटूया नवीन पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय करवतास शाणा.